नमस्कार, मी डॉक्टर साधना होते। आरोग्य साधना म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मागच्या वेळेस मी पोस्ट केलेल्या उपवासाचा पनीर पराठा या रेसिपीला खूप छान प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मनपूर्वक आभार। बऱ्याच जणांचे मला मेसेजेसही आले की अशाच काही उपवासाच्या हेल्दी आणि इंटरेस्टिंग रेसिपीज असतील तर जरूर शेअर करा। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अतिशय हेल्दी आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी रेसिपी, रताळ्याचा टिक्की चाट। रताळे टिक्की चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण रताळे स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये शिजवून घ्यावे। त्याची साल काढून त्याला अतिशय बारीक मॅश करून घ्यावे। तुम्हाला माहितीच असेल, आपल्याकडे नवरात्रीच्या उपवासांमध्ये किंवा जनरली कोणत्याही उपवासांमध्ये साबुदाणा, भगर, बटाटे यांचा जास्त उपयोग केला जातो। रताळेही कधी कधी वापरले जातात, पण तुम्हाला हे माहीत आहे का की बटाट्यांपेक्षा रताळ्यांमध्ये जास्त प्रमाणात न्यूट्रिशन असते। त्यामुळे बटाट्यांच्या ऐवजी जर आपण या नवरात्रीच्या उपवासांमध्ये रताळ्याचा उपयोग केला तर आपल्या शरीराला जास्तीत जास्त पोषक तत्वे आपण देऊ शकतो। शिजलेले रताळे कापून घ्यावेत आणि त्यानंतर थंड झाले की त्याला मॅश करून घ्या। रताळे टिक्कीमध्ये चवीसाठी 3 ते 4 मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, मीठ मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यावे। आता हे मिश्रण बारीक झाल्यावर कुस्करलेल्या रताळ्यांमध्ये ॲड करावे। टिक्कीच्या बाइंडिंगसाठी येथे मी राजगिऱ्याचे पीठ थोडेसे ॲड केलेले आहे। राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्ही शिंगाड्याचे पीठ, कुट्टूचे पीठ किंवा साबुदाणा पीठही यामध्ये ॲड करू शकता। या सर्व मिश्रणाला एकजीव करून त्याचा छान कणकेसारखा गोळा तयार करून घ्यावा। या मिश्रणाला एकजीव करताना त्यामध्ये पाणी टाकण्याची गरज पडत नाही, कारण शिजलेल्या रताळ्याचंच मॉइश्चर त्याच्या कामी येतं। रताळ्याच्या कणकेचे छान छोटे छोटे टिक्की बनवून घ्यावे। टिक्की तयार करून झाली की त्यावर फोर्कने छोटी छोटी छिद्र करावेत, जेणेकरून टिक्की आतूनही भाजल्या जाईल। एका तव्यावर टिक्की भाजण्यासाठी ठेवून द्यावेत। त्यावर मधामधात तेल ॲड करत राहावे, जेणेकरून ती सगळीकडून चांगली भाजल्या जाईल। रताळ्याची टिक्की भाजायला थोडा जास्त वेळ लागत असतो। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही याला डायरेक्ट तेलामध्ये तळूही शकता, पण जर तुम्हाला कमी तेलाच्या आणि हेल्दी टिक्की हव्या असतील तर तुम्ही तव्यावर या टिक्की भाजून घेऊ शकता आणि त्यामध्ये भाजताना थोडे थोडे तेल ॲड करत राहावे। आहारात रताळे खाल्ल्याने अनेक पोषक तत्वे आपल्याला मिळतात। त्यामध्ये फायबर असते, त्यामुळे डायजेशनही इम्प्रूव्ह होते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, त्यातून भरपूर सारे अँटीऑक्सिडंट्सही आपल्याला मिळतात। रताळ्यामध्ये विटॅमिन ए म्हणजे बीटा कॅरोटीन असल्यामुळे ते आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते। त्याचबरोबर रताळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। रताळ्यामध्ये विटॅमिन ए, सी, पोटॅशियम, फायबर यासारखी अनेक महत्त्वाची जीवनसत्वे असतात। रताळ्यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पचनसंस्था आपली निरोगी राहते आणि बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन या समस्या कमी होतात। रताळ्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून
विविध आजारांशी लढण्यास आपल्या शरीराला मदत करतात। त्यामध्ये बीटा कॅरोटीन असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य अतिशय चांगले राहते आणि त्याचबरोबर दृष्टी सुधारण्यासही मदत मिळते। रताळ्यामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म देखील असतात। त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 54 आहे, परंतु ग्लायसेमिक लोड हा फक्त 11 आहे, त्यामुळे मधुमेहींसाठी ते चांगले असते। रताळ्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात। रिफाईंड कार्ब्सपेक्षा ते पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे रक्तातली साखर झपाट्याने वाढत नाही। टिक्की एकदा भाजून झाल्या की त्या बाउलमध्ये काढून घ्याव्यात। त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेलं दही पसरवावं। त्यावर चाटसारखी टेस्ट येण्यासाठी थोडा चिली सॉस, रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस तुम्ही ॲड करू शकता। त्याचबरोबर थोडासा टोमॅटो सॉसही लावू शकता। पण जर उपवासाला तुम्हाला हे सगळं खायचं नसेल तर तुम्ही त्यावर साधं मीठ, तिखट पावडर, त्याचबरोबर चाट मसाला हेही टाकू शकता। दह्याचे फायदे तर आपणा सर्वांना माहीतच आहेत। दह्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं, वजन कमी होतं, हड्ड्या मजबूत राहतात, स्किन चांगली होते, आपली मेंटल हेल्थही सुधारते। असा हा रताळे, राजगिरा पीठ, दही यांमध्ये असलेल्या अनेक पोषण तत्वांनी अतिशय भरपूर असलेला उपवासाचा रताळे टिक्की चाट तयार आहे। आहार, व्यायाम आणि जीवनशैलीविषयी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलेले व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।